कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले। कृष्णातकडून अपडेट जाणून घेऊया। कृष्णात शिवसेना भवनजवळ सध्या आहे। कृष्णात सध्या सस्पेन्स वाढलेला आहे, काही उलटफेर होऊ शकतील अशा प्रकारे एक चित्र निर्माण होत आहे। काय नेमकं तुमच्याकडे काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? अनुपमा, नक्कीच कारण सकाळपासूनचे जे आकडे येत आहेत त्याच्यापेक्षा दुपारनंतरचे आकडे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण केवळ दोन प्रत्येक 23 काउंटिंग सेंटर आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रभागांचीच मतमोजणी होते। त्यामुळं जे कल आहेत ते किंवा जे आकडे येत आहेत ते थेट निकाल घोषित केले जात आहेत। त्यामुळे आतापर्यंत 151 जागांचे निकाल घोषित झालेले आहेत आणि त्यापैकी 76 जागा अजून देखील निकाल घोषित झालेले नाहीत। आणि या 151 पैकी भाजप आणि ठाकरे गटामध्ये अत्यंत चुरस असलेले पाहायला मिळते। भाजपच्या 56 जागा असल्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 49 जागा, मनसेच्या 6 अशा एकूण 50 जागा आहेत। आणि महायुतीच्या एकूण 15 जागा 16 जागा या शिंदे गटाच्या धरल्या आणि 56 जागा या भाजपच्या धरल्या, तर एकूण 72चा आकडा जो आहे तो तिथपर्यंत जातो। आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्र धरलं, मनसे एकत्र धरलं, शरद पवारांचा गट धरला, सपा धरले, तर हा आकडा 70-71 पर्यंत जातो। त्यामुळे दोन्हीकडे चुरस जी आहे ती असलेली पाहायला मिळते। त्यामुळे अनुपमा, आता लगेच काही सांगता येणार नाही, कारण जे आकडे येत आहेत, जे विजय घोषित केले जात आहेत ते पाहता नक्कीच शिवसेना ठाकरे गटानं चांगली मुसंडी मारलेली पाहायला मिळते। चांगली ताकद जी आहे ती आपली दाखवलेली पाहायला मिळते। खास करून मराठी बहुल भागामधलं जे तिथल्या निवडून आलेल्या सीट्स जर पाहिल्या गेले, जर मताधिक्य जर पाहिलं गेलं तर नक्कीच ज्या ठिकाणी आतापर्यंत काही सीट्स ज्या आहेत त्या भाजपच्या सीट्स होत्या, परंतु तिथं देखील शिवसेना ठाकरे गटाच्या सीट्स आलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच काही बदल जो आहे तो या 76 ज्या जागा निकाल बाकी आहेत त्यामध्ये उलटफेर नक्की होईल, एक अशी अपेक्षा ही ठाकरे गटाकडून व्यक्त केली जाते। अगदी कृष्णात वेळोवेळी या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू, कारण अत्यंत चुरशीच्या अशा एका क्षणापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि अर्थातच ही चुरस पुढच्या काळामध्ये आणखी वाढत जाणार आहे। त्यामुळे यातला आता इथून पुढे मुंबई महापालिकेतल्या निवडणुकांच्या निकालासंदर्भातला प्रत्येक निकाल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आणि किती नेमक्या नगरसेवकांच्या जागा आता येणार आहेत, तर 76 अजूनही जागांचा निकाल येणं बाकी आहे, कारण 151 जागांचे निकाल आता हाती आलेले आहेत। आणि यामध्ये भाजप आणि ठाकरे बंधूंना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठी अशी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे निश्चित या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईच्या निकालाचा आपण पाहतोय सस्पेन्स वाढलेला आहे। ज्या 76 जागांचा उल्लेख आपण करतोय त्या 76 जागांचा निकाल काय येणार त्यावरच संपूर्ण चित्र पुढचं स्पष्ट होणार आहे। आणि देवेंद्र फडणवीसांनी थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतोय त्यांनी जे संबोधन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी मुंबईचा ओझरता उल्लेख केलेला आहे। फारसं अधिक बोलणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर टाळलेलं आहे। अर्थात आता संयम पाळला जातो, त्यामुळं पुढच्या काही क्षणामध्ये ही चुरशीची लढत कशा पद्धतीनं पुढे जाते हे चित्र देखील आपल्या समोर असणार आहे। या ग्राफिकच्या माध्यमातून देखील आपण आकडे मोड कशा पद्धतीनं आहे भिवंडीमधलं हे चित्र आपण सध्या पाहतोय। नांदेडमध्ये काय घडतं? नांदेडमध्ये भाजप 44, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 12 आणि इतर 19 जागा आपल्याला त्यांना मिळताना पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये अपक्षांचा देखील अर्थातच समावेश असणार आहे। नांदेडचं हे चित्र आपण बघतोय। मुंबई संदर्भात आपण बोलत होतो, मुंबईमधला सस्पेन्स हा अद्यापही संपलेला नाही आहे, उलट सस्पेन्स हा वाढत चाललेला आहे। 76 जागा ह्या महत्त्वाच्या ठरणार आहेत। 76 जागा हा संपूर्ण निकाल फिरवणार का अशा पद्धतीच्या देखील चर्चा आता खरं तर सुरू झालेल्या आहेत। त्या संदर्भात मतमोजणी अद्यापही सुरू आहे, त्याचे आता काय कल येतात, निकाल काय येतात यावरच पुढच्या संपूर्ण राजकीय घडामोडी, राजकीय नवी समीकरणं देखील त्यावर अवलंबून आहेत अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे। तर परभणीमध्ये देखील आपण पाहतोय राज्यातल्या इतर ज्या महापालिका आहेत त्याचं सुद्धा आपण हे एक चित्र पाहतोय। ग्राफिक्सच्या द्वारे ही सगळी आकडेवारी आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वी आपण परभणीचं काय नेमकं चित्र होतं पाहिलेलं होतं। यामध्ये भाजपची सरशी आपल्याला पाहायला मिळते आहे। तर राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये सध्या तरी सगळ्यात चुरशीची लढत ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र राज्यातल्या इतर महापालिकांचे निकाल अजूनही हाती येणं बाकी आहे। सदा सरवणकर यांच्या मुलीचा सुद्धा पराभव झालेला आहे, त्यांच्या मुलाचा सुद्धा पराभव झाला होता। 191 मधून प्रिया सरवणकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या। सरवणकरांना हा एक दुहेरी धक्का म्हणता येईल। तर
या भागातलं वातावरण काही वेळापूर्वी तणावपूर्वक झालेलं होतं असं सुद्धा कळलं होतं. श्रीकांत, प्रिया सरवणकर सध्या पराभूत झालेले असल्याचं कळतंय. अर्थातच सरवणकरांना हा मोठा धक्का आहे. आपण बघितलं असेल की थोड्या वेळापूर्वीच समाधान सरवणकर यांच्या पराभवाची बातमी आलेली होती. आता त्यांच्या मुलीचा देखील पराभव झालेला आहे. त्यामुळं सरवणकर यांच्यासाठी हा अत्यंत मोठा असा धक्का मानला जातोय. आता या संदर्भात कशा पद्धतीनं त्यांची देखील काय प्रतिक्रिया यावर उमटते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र दोघांचा देखील या ठिकाणी पराभव होतो. अर्थातच हा संपूर्ण कुटुंबासाठी देखील सरवणकरांसाठी देखील मोठा धक्का मानला जातोय. खरे सरवणकरांनी प्रतिष्ठापणाला लागलेली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दादर या भागातलं वातावरण सरवणकरांच्या दोन्ही मुलांच्या निवडणुकीतल्या या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर खूप तापलेलं होतं. सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. यामध्ये महेश सावंत यांनी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट केलेले होते आणि अर्थातच सरवणकरांसाठी हा मोठा धक्का असा म्हणावा लागेल. दुहेरी धक्का आहे सरवणकरांना. त्यांचा मुलगा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता, त्याचा पराभव झालेला आहे. त्यांची मुलगी प्रिया सरवणकर हिचा सुद्धा पराभव झाला असल्याचं आता पुढे येत आहे. आणि अर्थातच आपण ज्या 76 जागांसंदर्भात चर्चा करतोय, मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स खरं तर याच 76 जागांनी वाढवलेला आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी संजय राऊतांनी देखील माध्यमांशी बोलताना या संदर्भात काही सूचक वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. आणि आपण जी बातमी ब्रेक केलेली आहे त्याच बातमीच्या अनुषंगानं खरं तर जाणारी ही त्यांची वक्तव्य आहेत. संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आधी पाहूयात. भारतीय जनता पक्षाच्या हातात जर अमेरिकेचा किंवा फ्रान्सचा निवडणूक आयोग असेल तर ते तिकडे सुद्धा एखादी सत्ता मिळवू शकतात. ब्रिटिश साम्राज्यामध्ये जर त्यांना निवडणूक आयोग मिळाला हाताशी तर ते ब्रिटिश साम्राज्यावर किंवा बॅकिंगहम पॅलेसमध्ये सुद्धा बसून लंडनला त्यांचा महापौर आणू शकतात. त्यांचा सगळा जो जोर आहे तो यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणूक हायजॅक करण्यावर जोर आहे. आणि त्या पद्धतीनंच त्यांनी सर्व निवडणुका लढल्या, महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा. त्यांच्या विजयाला मी निर्भीड विजय मानतच नाही. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, पैशाचा वापर करू नये, यंत्रणा वापरू नये आणि निवडणूक आयोग नेमताना विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावं आणि मग निवडणुका घ्याव्यात. पण केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारचं लोकशाहीला रुचेल पचेल असं कोणतेही सत्कार्य करणार नाही. तर भिवंडीचा देखील आता अंतिम निकाल हाती आलेला आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडीमध्ये काँग्रेसला 30 तर भाजपला 22 जागा मिळालेल्या आहेत. 22 जागांवर भाजप तिथं विजयी झालेला आहे. भिवंडीचा अंतिम निकाल सध्या समोर येतोय. भिवंडीमध्ये कशा पद्धतीचं चित्र आहे, भिवंडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरताना आपल्याला या निकालाच्या नंतर पाहायला मिळतो. 30 जागांवर काँग्रेसचा विजय झालेला आहे. भाजपला 22 जागा तिथे मिळताना दिसत आहे. खरं तर ही महापालिका म्हणजे भाजपच्या हातून गेलेली आहे. भिवंडीचा अंतिम जो आता निकाल आपण पाहतोय, राज्यभरातल्या ज्या 29 महापालिका आहेत त्यामधल्या 25 महापालिका या भाजपच्या बाजूने लागल्यात. आत्ताच आपण देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य ऐकलं होतं. आणि भिवंडीचा जो निकाल आहे तो मात्र काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. काँग्रेसची सत्ता भिवंडीमध्ये येणार आहे. खरं तर बहुभाषिक असा हा भिवंडी महानगरपालिकेचा पूर्णपणे भाग आहे. आणि अशा वेळी नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये मत जाते बघायला लागणार होतं. खरं तर बाहेरून परप्रांतीय मोठ्या प्रमाणामध्ये भिवंडीमध्ये आहेत. पॉवरलूम शहर असं भिवंडीला म्हटलं जातं. त्यामुळे भिवंडीच्या निकालाकडे लक्ष होतं, कारण मराठी बहुल हा भाग नाहीये. मात्र या ठिकाणी काँग्रेसला यश मिळताना दिसते. 30 जागांवर काँग्रेसचा विजय झालेला आहे, तर भाजप 22 जागांवर विजयी ठरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता भिवंडी महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करणार आहे ते काँग्रेस ही सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेससाठी या संपूर्ण आज जो सगळा महापालिकांचा निकाल लागलेला आहे यामध्ये सगळ्यात ही आनंदाची बातमी काँग्रेससाठी म्हणावी लागेल ती म्हणजे भिवंडीमध्ये हा जो एक निकाल येतोय तो भिवंडीमध्ये आता सत्ता काँग्रेसची असणार आहे. आणि त्याचप्रमाणे आणखी एक चांगली बातमी काँग्रेससाठी ती म्हणजे चंद्रपूरमधून सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा भाजपला धक्का देत काँग्रेसने या ठिकाणी मोठी सरशी केलेली आहे. अर्थातच चंद्रपूरमधले सगळे निकाल अजून पूर्ण लागायचे आहेत, मात्र त्या ठिकाणी देखील भाजपला एक कुठेतरी धक्का बसताना दिसतोय. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं मुनगंटीवार जोरगेवार यांच्यामध्ये जे वाद झाले होते त्याचा फटका कुठेतरी चंद्रपूरमध्ये पाहायला मिळाला होता. तर इकडे भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये मोठी एक रस्सीखेच पाहायला मिळते. झी 24 तासनं सगळ्यात आधी ही बातमी आपल्याला दाखवलेली आहे. ही आकडेवारी नेमकी कशी होतीये हेही आपल्याला दाखवलेलं आहे. आणि मुंबईतल्या निकालाचा सस्पेन्स वाढवणारी खरं तर आकडेवारी आहे. भाजप 72-74 असं एकंदरीतच हे सगळं कॉम्बिनेशन बघायला मिळतं आहे. भाजप, शिवसेना आणि एनसीपी. या क्षणाची एक मोठी बातमी मनसेमधून येते. यशवंत किल्लेदार आघाडीवर आहेत.
प्रभाग 192 मधून यशवंत किल्लेदार हे सध्या मनसेचे उमेदवार आहेत. किल्लेदारांच्या या लढतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. मनसेचे खंदे एक कार्यकर्ते समर्थक राज ठाकरेंचे खंदे समर्थक असलेले यशवंत किल्लेदार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थातच 1200 मतांनी सध्या त्यांनी आघाडी घेतल्याचं कळतंय. त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. प्रभाग 192 मधनं यशवंत किल्लेदार आघाडीवर आहेत. त्यांचं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. 1200 मतांची सुरुवातीची आघाडी त्यांची आहे. ते आता कायम राहणार का, विजयापर्यंत ते पोहोचतात का, हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. प्रभाग क्रमांक 192 मधनं यशवंत किल्लेदार हे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला समजतंय. 1200 मतांनी त्यांनी सुरुवातीला आघाडी घेतलेली आहे. पण एकदा ग्राफिक्सद्वारे वेगवेगळ्या महापालिकांचे हे चित्र पाहूया. ठाणे महापालिका तलावपाळीचं हे ग्राफिक्स आहे. भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यामधलं आपण हे चित्र पाहतोय. शिवसेना 55 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल सध्या 1 जागावर आघाडीवर आहे. मनसेला मात्र ठाण्यामध्ये भोपळा फोडता आलेला नाहीये आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 11 जागा ठाण्यामध्ये मिळालेल्या आहेत. काँग्रेसलाही भोपळा फोडता आलेला नाहीये. ठाण्यातलं तलावपाळी, खरं तर तलावपाळी आणि तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे आणि त्या तलावपाळीचं आपण हे ग्राफिक्स पाहिलं ठाण्याचं. आणखी एक महत्वाची बातमी, संभाजीनगर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलाय. भाजपला 115 पैकी सर्वाधिक 58 जागा तिथे मिळालेल्या आहेत. MIMला 33, शिवसेनेला केवळ 12 जागा मिळताना आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत. संभाजीनगर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेचा हा कायमच गड राहिलेला आहे. शिवसेने